16 ऑक्टोबर रोजी दुपारी बरोबर 12 वाजता नागोठणे येथील शाळेवर जाणारा जो रस्ता आहे तिथे तो गेट पडला होता। त्या गेट पडल्यानंतर तिथे एक मुजोरी अधिकारी अनिल कुमार म्हणून तिथे तो त्यावेळेला ड्युटीला होता। आमचे हे नरेश भंडारी आहेत, ते तिथून जात असताना त्यांनी त्याला फक्त एवढं विचारलं की बाबा किती वेळ लागेल आहे फाटक निघण्यासाठी, परंतु त्यांनी आरेरावीची भाषा केली। तो म्हणा लागला की तुम ये हिंदुस्तान है, इधर हिंदी चलेगी मराठी नहीं चलेगी, अशा आरेरावीची भाषा तो करत होता। त्यानंतर तिथल्या नागरिकांनी तिथे व्हिडिओ शूटिंग केली आणि ती व्हिडिओ शूटिंग तुफान महाराष्ट्रभर व्हायरल झाली आणि प्रत्येक मराठी माणसाची तळपायाची आग मस्तकात जाण्यासारखं त्यांनी ते वक्तव्य केलंय। ही गोष्ट सर्व निदर्शनास घेऊन आम्ही तात्काळ तिथे स्टेशनला गेलो, नागोठणा स्टेशनला गेलो। त्या अधिकाऱ्यांना जाब विचारला की बाबा असे गुंडे प्रवृत्तीची माणसं तुम्ही का ठेवताय, ही माणसं जर का सस्पेंड झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल। ह्या भाषेत आम्ही त्या अधिकाऱ्यांना पत्र दिलं। ते पत्र दिल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी तात्काळ तिथल्या त्या जो गेटमॅन आहे त्याला तात्काळ कायमस्वरूपी निलंबित केलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं व तिथल्या मराठी माणसाचं हे सगळ्यात मोठं विजय असं आम्ही मानतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।